माझी नका कौतुक करू माझं कौतुक नका करू मला मला तुमचं चांगुलपणा सहन होत नाही आजी मी खूप वाईट आहे खूप वाईट नाही नाही तू उठ तू उठ माझ्या पायाशी तुझी जागा नाही उठ 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 तू इथे बस इथे बस इथे बस 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 इथे बस 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 काय झालंय काय झालं आजी माझ्या हातून खूप मोठी चूक झाली मला माफ कराल तुम्ही मी तुम्हाला तुमच्या घराला आपल्या स्वानंतीला मुख्य म्हणजे तुमच्या विश्वासाला मातीमोल करून टाकलं आजी मला माफ करा शांत बाळा काय झालंय मला नीट सांगशील का म्हणजे कसली चूक आणि आपल्याला का निस्तिरता येणार नाहीये स्वानंदी बद्दल काय बोलत होतीस सांगते सगळं सविस्तर सांगते सांगायलाच लागणार ना मला आजी आपण जेव्हा स्वतःसाठी खड्डा खणतो आणि आपण त्यात जाऊन पडतो ना तेव्हा लागतं आपल्याला पण जेव्हा आपण आपल्या शत्रूसाठी खड्डा खणतो आणि त्यात आपले जाऊन पडतात ना तेव्हा खूप वेदना होतात आजी आणि मला तुमची खूप काळजी वाटते ए वेडाबाई तू शांत हो बघू माझी काळजी नको करूस ग अगं मी या घरात सगळ्यात मोठी आहे आणि घरातली मोठी माणसं म्हणजे वडाच्या झाडासारखी असतात बघ वडाला हात लावायची काळाची सुद्धा हिम्मत होत नाही कारण जमिनीत ऋतून पुन्हा उगवण्याची शक्ती असते त्यात माझ्या एवढं लक्षात आलंय की तुला स्वानंदी बद्दल मला काहीतरी सांगायचं मोकळ्या मनानं सांग अगदी ती माझ्यापासून काहीतरी लपवते हे माझ्याही लक्षात आलंय पाणी 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 की बघू आता सांग काय झालंय थँक्यू कोणी दिलं हे त्या दादाने दिलंय तुम्ही जा थँक्यू 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 ओके फुल फुगे तुम्ही इथे कसं मला इतका आनंद झाला म्हणून सांगू झाला ना हा अगं तोच तर बघायचा होता मला म्हणून मी इकडे आलोय पण ऑफिस कँडी बंक टाळ्या कसल्या देताय आणि कारण नसताना बंक केलं ऑफिस यार तू मला आता आश्चर्य करतोस तसं काही मी तुझं स्टुडंट माझा स्टुडंट असताना तसा वेडेपणा करूच दिला नसता मला करावा लागलाच असता ना
मी बसून राहिलो असतो क्लासमध्ये, तुझ्याकडे टक्क लावून बघत बसलो असतो. मग आपली 5 शब्दांची लव्ह स्टोरी डेव्हलप झाली असती. मग आपण लग्न केलं असतं आणि मग आपल्याला मुलं झाली असती. 1 2 गप्प बसाव. आय लव्ह यू टू. गप्प बसा. आय लव्ह यू टू. बरं आता तरी सांगाल का आलात? विसरलीस? अरे काय तू द्यायला आलात. आता आठवलं? 2 गुलाबाची फुलं द्यायला आलात. आज आपल्याला भेटून 1 वर्ष पूर्ण झालं. विसरलीस ना तू? अरे काय लक्षात आहे तुमच्या? म्हणजे काय, 1 वर्ष पूर्ण झालं भेटून. आपल्या प्रेमाचं हे वर्ष आपण पुन्हा आठवूया. थोडा वेळ जरा आपल्यासाठी काढू, मजा मस्ती करूया. हो हो ना? बाहेर जाऊया. हो हो काय नुसतं पण गाडीवर बस. हेदर थँक्यू. अरे वेलकम. तुम्ही माझ्यावर चिडलात मला माहिती आहे, पण खरंच मी तुम्हाला सांगते, मला माहित नव्हतं आजी. नाही वच्छे, स्वतःच्या चुकीचं स्पष्टीकरण देऊ नये माणसाने. परक्यांना ते खोटं वाटतं आणि आपल्या लोकांना त्याची गरज भासत नाही. माझ्या स्वानंदीनं सगळं एकटीनं हे दुखणं अंगावर काढलं ग. कारण तिचं नीलवर आणि नीलचं तिच्यावर अतिशय प्रेम आहे आणि हे प्रेमच तिची ताकद बनलं. पण संसारासाठी थोडं पुरेसं नाही होत ग. आनंदी माप ओलांडून हात साखर विरघळावी तशी त्या घरात नाही विरघळू शकते. सगळं एकटी सहन करत गेली. तिच्या मनात एवढं दुःख होतं ते कधी आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही ग. ती धीराची म्हणायची माझी स्वानंदी. पण नाही, आता हे सगळं सुधारायचं. हो, हे सुधारायचंच आहे आपल्याला. मी सांगते ना, मी सगळ्यांना सांगते, मी वसंतरावांना आहे मात्र सगळ्यांना सांग. नको, त्यांनी काहीच नीट होणार नाही. उलट फाटे फुटत राहतील. अगं वसंताचं आपल्या मुलींवर खूप प्रेम आहे ग. साहजिकच प्रत्येक बापाचंच असतं म्हणा, पण वसंताचं आनंदीवर जरा जास्तच प्रेम आहे. त्याला जर तू हे सगळं सांगितलंस तर तू तुझ्याशी कसं वागेल हे नाही मी सांगू शकत. पण या सगळ्याचा जाब विचारायला तो ललिताबाईंपाशी नक्की जाईल. आणि आईच्या प्रेमानं आंधळा झालेला नील आईच्या विरोधात एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही ग. त्याने काय होणार आहे? म्हणजे ललिताबाई राहतील बाजूला आणि वाद मात्र नील आणि वसंतामध्ये चालू राहील. एक जण आईसाठी भांडेल आणि दुसरा मुलीसाठी. त्यातून मूळ पेच सुटणार नाहीस ग. कोणी गडबड करू नका, मी टॉर्च ऑन करतो. आनंदी, स्वानंदी, तुझा पुन्हा गृहप्रवेश झाला म्हणायचा.